हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम, जय माता दी. हे अहमदाबादमध्ये अमावस्या असते ना, श्रावणची पहिली, नंतर अमावस्या लागते, त्या दिवशी दीप अमावस्या. तर त्या दिवशी पार्वतीचा 10वा अवतार आहे हा. तर ते दशामा म्हणून बसवतात 10 दिवस दशामा माता. तर तिथं आम्ही दर्शन करायला आलेलो. तर करा दर्शन. जय दशामा. उंटावरची देवी असते ही. तर हिला बसवतात 10 दिवस. हे बघा, जशी तुम्ही मूर्ती घ्याल तशी असते, मोठी छोटी. मस्त वाटतं. हा मी देवाला प्रसाद घेतलेला होता. हे बघा, छोटं छत होतं, ह्यांच्यापाशीच घेतलेलं होतं, आणि नारळ आणि हे घेतलेलं, चुंदरी. खूप मस्त हे देवीचं हे आहे. पुढे बरोबर देवीच्या उंट उभा केलेला होता, तिथे दर्शन करतात. आणि देवी पण उंटावरचीच आहे देवी. आणि इथे अहमदाबादमध्ये मगरवरची देवी आहे, बकरीवरची देवी आहे. सगळ्या वेगवेगळ्या देव्या इथे अहमदाबादमध्ये आहेत. मस्तच आहे. आणि हे 10 दिवस मग ही पूजा वगैरे चालते हे दशामाची. आणि 10व्या दिवशी जागरण वगैरे करून नदीमध्ये हे करतात. हे बघा, हे उंट आहे तिथे. जय दशामा. नंतर तिथून 3 दरवाजाला थोडी शॉपिंग केली होती आम्ही. हे बघा, खूप गर्दी असते 10 दिवस इथे. ह्या देवीला दर्शन करायला वगैरे सगळे येतात ना, त्यामुळे खूप गर्दी असते इथे. आणि किती सुंदर सजवले बघा, हे वेणी वगैरे घातले आहेत, छोटे केसावळे वगैरे, छोटे छोटे मूर्ती किती मस्त आहेत. नंतर इथे थोडी शॉपिंग करायला आलेलो. आणि पहिल्यांदा मेहंदी केसाला लावणार आहे, म्हणजे कलर करायची मी घरामध्येच. पण मेहंदी मी पहिल्यांदा घेतली लावायला. तर ती हर्बल मेहंदी होती, त्याच्यामध्ये सगळं ते बोलले मिक्स आहे, आवळा वगैरे. तर दाखवते पुढं. हे बघा, इथे गर्दी खूप असते 3 दरवाजाला. असं दिवाळी लग्नाचं सीझन वगैरे असं काही नाही, गर्दी खूपच असते. आपल्याकडे कोल्हापूर साईडला माधवा रोडला, पुण्यामध्ये तुळशीबागेत, मुंबईमध्ये सगळीकडेच, दादरला वगैरे कशी भीड असते, तसे इथं हा मार्केट आम्हाला जवळ आहे, इथे खूप गर्दी असते इथे. हे मेहंदीचं पॅकेट घेतलेलं, आवळा वगैरे ते बोलले सगळं मिक्स आहे. आणि हे शेंगाचे बघा, हे कसे कलरफुल केलेले आहेत. लग्न वगैरे मध्ये द्यायला होत असतील मला वाटतं, असं म्हणून हे ठेवलेत त्यांनी करून. हा 3 दरवाजा आहे अहमदाबादमधला. इथे शॉपिंग करून नंतर आम्ही एक हँडलूम आलं होतं, तिथे आम्ही शॉपिंग करायला गेलेलो. तर तो उद्या मी ब्लॉग टाकणार आहे, तर नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. कसा वाटला नक्की सांगा, आणि करा दर्शन. जय माता दी. बाय.